हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. आपली जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी, पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. जाणीव श्वासाची. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. एक ओंकार आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 25 ते 30 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून द्या. एक हलकासा श्वास भरून घ्या. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 25 ते 30 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. मनाने आपलं काउंटिंग पूर्ण करून घ्यायचंय आणि स्ट्रोक्स. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास. काही क्षणासाठी येणारी श्वासविरहित अवस्था, या सगळ्याची जाणीव. चेहरा शांत, शरीर मनाने स्थिर होऊन साधनेला सुरुवात करीत आहोत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. प्राणशक्ती, चैतन्य आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देताना आपल्याचा सगळा आळस, सगळी शारीरिक मानसिक दुखणे या श्वासासोबत बाहेर पडत आहेत. शरीर मनाने स्थिर व्हावं, साधनेला सुरुवात करीत आहोत. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. आपण करतोय नेत्रशुद्धी. बहिर्त्राटक. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील, त्यातून निर्माण झालेली किरण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायची आहेत. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. पृथ्वी तलावरचा पहिला नाद ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. तस्य वाचक प्रणवः असं मुनी पतंजलीने वर्णन केलेला परमेश्वराचं एक अक्षरी प्रतीक ओम, निर्गुण, निराकार, कालातीत, त्रिगुणातीत ओम आपल्या डोळ्यांमध्ये आपण सामावून घेत आहोत. ओमचे सगळे शारीरिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. मानसिक स्थिरता. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय असा सर्वसमावेशक कालातीत ओम
आपल्या भ्रूमध्यामध्ये आपण पाहतोय, प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओम, ओम आणि ओम, अंतरत्राटक मानसिक शुद्धी. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. ओमचं मनन, ओमचं चिंतन. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार वैखरी वाणीतला, खणखणीत स्वरातला. अकाराचं प्रमाण जास्त, मकार कमी. पेंबीच्या देठापासून पहिला उच्चार आहे तो श्वास सोडून, एक श्वास भरून घेऊन उच्चार. ओ. कंपनांच्या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पावलापासून नाभीपर्यंत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, मध्यम आवाणीतला, अकार मकार समप्रमाणात. जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जाऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती नाभीपासून कंठापर्यंत जाणवतीये. पुढचा उच्चार खर्ज स्वरातला, पश्चंती वाणीतला. अकाराचं प्रमाण कमी, मकार लांबवलेला. आपल्याच कानाला आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजातला तिसरा उच्चार. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. एक सहज श्वास भरून घेऊन उच्चार. ओम. कंपनाची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार परावाणीतला. याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा, देहानंदाकडून दिव्यानंदाकडे नेणारा हा मानसिक उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण शरीरभर. आपल्या बंद डोळ्यांसमोर गणेश रूपी ओम. शरीर मनाने स्थिर होऊन करूया चित्त शुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊन एकत्रित प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या बंद डोळ्यासमोर ब्रह्मा विष्णू महेश अशा त्रिगुणातीत गुरुदेवांचं स्मरण मनन चिंतन. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून या परम तत्वासमोर नतमस्तक आपल्या साधनेची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद, आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेऊया. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचा सारखा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे. विश्रांती घेऊया.
आज कॅमेऱ्याचं काहीतरी ऍडजस्टमेंट बदललेली आहे. दोन्ही पाय समोर विश्रांती. मी दिसते का पूर्ण प्रत्येकाला? मला जर असं डाऊटच वाटतं. ओके, ठीक आहे. विश्रांती. बरं, आज आपल्याला 7 चक्र मेडिटेशन घ्यायचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेच आपली आजची साधना असेल. तर सुरुवातीला आपण करणार आहोत चक्की चालन, आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या, म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ठीक आहे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. स्ट्रेच करायचे. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. आणि आता सुरू करूया क्लॉकवाईज रोटेशन. उजवीकडून डावीकडे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला डावीकडून उजवीकडे. 1, जास्तीत जास्त पुढे आणि मागे. हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती घ्या. करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. पाठीचा कणा सरळ. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर आणि खाली. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता थोडस स्पीड वाढवूया. जास्तीत जास्त वर खाली वर खाली. आपले पूर्ण हिप जॉईंट्स मोकळे होत आहेत. हळूहळू कृती थांबवायची आहे. हळूहळू कृती थांबूया. हा. पुन्हा दोन्ही पाय तसेच सरळ करूया, लांब. करणार आहोत आपण उग्रासन. दोन्ही पाय जास्तीत जास्त लांब. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जातील. दोन्ही हातांनी आपलं पाऊल, अँकल, पोटरी किंवा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे जायचा प्रयत्न करायचा. पावलापर्यंत हात नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. आणि मग शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, खांदे रिलॅक्स, श्वास चालू. सावकाश श्वास घेत घेत वर या. छान, व्हेरी गुड. श्वास घेत घेत वर. दोन्ही पाय समोर. पायामधलं अंतर थोडस कमी करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष. वज्रासन करून घ्यायचंय. दोन्ही पाय जळून घेतलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करूया. उजवं पाऊल उजव्या सीट खाली. डावं पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती, त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण आपल्या देहाचं निरीक्षण. आपण जो आकृतिबंध धारण केलाय त्यामध्ये स्थिरता, शिथिलता, स्थिर सुखमासन. आपल्या सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल. पायांच्या मध्ये एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये चेहऱ्यावर जेंटली स्माईल. वज्रासनाचे सगळे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत ही भावना आपल्या मनात. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार, परावाणीतला स्वतः स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न.
करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. पावलं जमिनीकडे फ्लॅट किंवा पावलांचं माउंटन, तुम्हाला जे सोपं वाटेल ते. दोन्ही हात आपल्या कमरेच्या ठिकाणी घेऊन जायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील, नजर समोर, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आले आहेत, त्यामुळे छातीचं प्रसरण होत आहे. आज आपण 7 चक्र मेडिटेशन घेतोय, त्यामुळे प्रत्येक चक्र बॅलन्स करणारं एक एक आसन आपण घेतोय. आणि आता आपल्याला सावकाश हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकलायचा. शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि मान मागे सैल सोडा. आपलं विशुद्धी अनाहत चक्रावरती इथे ऍक्टिव्हेट होतो जेव्हा आपण श्वासन करतो त्यावेळेला. जोर श्वासाची, छान नॉर्मल श्वास चालू. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात कमरेवर येईल, मग डावा हात. दोन्ही हात खाली ठेवूया, गुडघे मांड्या जोडून ठेवूया आणि वज्रासनामध्ये स्थिर होऊ. पाठकण्यावरती असलेला प्रेशर, गळ्यापासून पोटापर्यंत असलेला ताण, त्या सगळ्याची अनुभूती. आपला श्वास अधिक मोकळा झाल्यासारखा जाणवतोय का हे तपासूया. की अवघडल्यासारखं वाटतंय हे स्वतःचं निरीक्षण स्वतःच करूया. करणार आहोत आपण आनंद बालासन किंवा चाइल्ड पोज याला म्हणतात. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. गुडघे मांड्या ज्या आपल्या जास्त जुळलेल्या आहेत त्या लांब करायच्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर. एक श्वास भरून घ्या, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले हात खाली जमिनीवर टेकवा. आणि जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचेत. आपले हात जेवढे तुम्हाला सरकवता येतील पुढे तेवढे सरकवा. आपली हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर येऊ दे, कपाळ जमिनीवर. आणि आता इथे रिलॅक्स व्हा. चाइल्ड पोज हे थोडंसं विश्रांतीकारक आसन आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. पोटाचे स्नायू सगळे ढिले सोडायचे आहे. इथे आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरती छान असं एनर्जी एंगेज होतो तो चक्र. तो श्वासाची यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश तिथल्या तिथेच उलट चाल करा. हळूहळू हाताच्या आधाराने हळूहळू पुन्हा तिथल्या तिथे सरळ. सावकाश, हात वर घ्यायची गरज नाही, तिथल्या तिथे सरळ व्हायचं. ठीक आहे. आता हे पायामधलं अंतर तसंच ठेवा. पायामधलं अंतर तसंच, नॉर्मल श्वास चालू आहेच. आता आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, त्याला एक हलकासा स्ट्रेच द्या. तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, त्याला एक हलकासा स्ट्रेच देऊन तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. नजर समोर ठेवायची आणि डोळे मिटून घेऊया. नॉर्मल श्वास चालू. बरं, आता इथे तुम्ही अश्विनी मुद्रेचा सराव करू शकता. डोळे मिटलेले ठेवा आणि आता बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण ऍनस्थ भागाचं कॉन्ट्रॅक्शन करायचंय. ते आतमध्ये खेचून घ्यायचे तिथले स्नायू आणि मग ढिले सोडायचे. श्वास घेत सगळे स्नायू आत खेचून घ्या आणि मग श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत कॉन्ट्रॅक्शन आपल्या संपूर्ण ऍनसच्या भागाचं आणि श्वास सोडत रिलॅक्स. असं अजून दोनदा आपलं आपण करून घ्या. डोळे मिटलेले आहेतच आणि अश्विनी मुद्रेचा सराव. सावकाश डोळे उघडायचे. आधी डावा हात आपल्या गुडघ्यावर येईल, मग वर असलेला उजवा हात. दोन्ही गुडघे मांड्या सावकाश जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये आधी स्थिर व्हा आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय हाताच्या आधाराने सरळ करा, मग डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. थोडंसं पावलामध्ये हालचाल करून घ्या. अँकल जॉईंट्स मध्ये जर तुम्हाला त्रास वाटत असेल तर.
सावकाश दंड स्थितीमध्ये घ्यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्या. करणार आहोत आपण ताडासन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा. नजर समोर. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल आपण करणार आहोत. श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत खाली आपटायच्या. एक छोटीशी उडी मारायची इथे, हलकीशी. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता पुन्हा श्वास घेत वर या. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आपलं मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र आपलं ऍक्टिव्हेट होतं इथे. आपल्यामधली स्थिरता, आपला स्वतःमधला कंट्रोल इथे आपल्याला समजतो. छान. जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष. थोडीशी आपण हाताची मुवमेंट करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या. ठीक आहे. आता आपले हात आपल्याला साईडने श्वास घेत वर न्यायचे आणि साईडने श्वास सोडत खाली आणायचे. बरं, हे करताना आपला दंड आपल्या कानाला लागणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आपले हाताचे तळवे जे आहेत ना तशीच वर घ्यायचे, म्हणजे त्याची पोझिशन आपल्याला अशी काय कुठे बदलायची नाही. जसे हात आता शरीराच्या जवळ आहेत तसेच ते वर घ्यायचे. श्वास घेत वर, म्हणजे आपले हाताचे तळवे अपोजिट साईडला असतील. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्या. करणार आहोत आपण वीरासन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. कम्फर्टेबल डिस्टन्स असेल. उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा. डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला असेल. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता आपला जो डावा पाय आहे, सॉरी, जो उजवा पाय आहे त्या पायाचा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करायची. उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड करायचा. डावा पाय जेवढा शक्य असेल तेवढा मागे स्ट्रेच करा. आपल्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने सैल सोडा. बरोबर. छान. आणि आता आपली नजर उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे घेऊन जा आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेताय, सोडताय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश उजवा गुडघा सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. उजवं पाऊल समोरच्या स्क्रीनच्या दिशेला टर्न करा आणि डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता डावा गुडघा आपल्याला फोल्ड करायला सुरुवात करायची आहे. उजवा पाय मागे जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करा. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आता आपली नजर डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. नॉर्मल श्वास चालू. 5 सेकंद थांबवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश डावा गुडघा सरळ, हात खाली, पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. रिलॅक्स. थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करूया वृक्षासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे.
हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. आता हे जोडलेले हात हनुवटी, नाक, कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. आपापल्या क्षमतेने एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करा. उलटसार करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक, हनुवटीला स्पर्श करत हात हृदयापाशी. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. काही सेकंद थांबा आणि मग विरुद्ध बाजूने हीच होईल. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपला डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. उजवा पाय व्यवस्थित त्याची ग्रीप ठेवा खाली मॅटवरती. मग दोन्ही हात जोडून घ्या. आता जोडलेले हात पुन्हा एकदा हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. नजर समोर. आपल्याला कुठल्या बाजूने हे आसन उत्तम जमलंय हे आपल्याला आता लक्षात येईल. कदाचित सगळ्यांना तुम्हाला दोन्ही बाजूने छान जमत असेल हे आसन. पुन्हा दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. आपल्यामधली स्थिरता, आपला आत्मविश्वास वाढवणारं, रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारं वृक्षासन. श्वास घेताय, सोडताय. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. उलटसार करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक, हनुवटीला स्पर्श करत हृदयापाशी. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ आणि विश्रांती घ्या. दोन सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे उभे राहायचे. सूर्यनमस्कार हे प्रत्येक चक्र ऍक्टिव्हेट करणारे असतात. सरळ नमस्कार आहेत. आपल्या 7ही चक्रांमध्ये सूर्यनमस्कार परिणाम करतात. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्र एकत्रित. डोळे अलगद मिटलेले. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. अजून एक करूया. ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 डाव्या पायामध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. सावकाश खाली बसायचं आणि विश्रांती घ्या. खाली बसून विश्रांती घ्या. एकच सूर्यनमस्कार केलाय त्यामुळे आपल्याला तितकासा दम लागत नाही. विश्रांती. सावकाश एकाच उशिरा वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. आपण आज जी काही साधना केली सुरुवातीपासून ते आतापर्यंत, आज थोडीशी आपली जलद साधना होतीये. त्या साधनेमुळे श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटतेय का हे तपासून पाहूया. नाकाने श्वास घेऊन तोंडाने श्वास सोडा. रिलॅक्स व्हा एकदम. सुरुवातीला आपण करणार आहोत द्रोणासन.
आपलं मणिपूर चक्र बॅलन्स करणार पहिलं आसन करणार आहोत आपण, द्रोणासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. मणिपूर स्वाधिष्ठान या दोन्ही चक्रांवरती इथे परिणाम होतो. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. नजर आपली दोन्हीही पावलांच्या अंगठ्याकडे. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या रेषेमध्ये. येस, व्हेरी गुड, खूप छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. इथे तुमचं मणिपूर, स्वाधिष्ठान आणि रूट चक्र बॅलन्स होत आहे. छान. उलटचाल करा. हळूहळू आपले पाय खाली घ्या. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे आणि मग सावकाश डोकं जमिनीवर, हात पाय जमिनीवर आणि विश्रांती. तुम्ही ज्या ग्रेसफुली आसन धारण करता तेवढ्याच ग्रेसफुली तुम्हाला ते सोडताही आलं पाहिजे. तिथे आपला कंट्रोल जाता कामा नये, एवढं थोडंस लक्षात घ्यायचं. विश्रांती. पुन्हा श्वासाकडे लक्ष. करणार आहोत आपण आता पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. आपलं अनाहत आणि विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट करणार पवन मुक्तासन. त्याचबरोबर आपलं मणिपूर चक्र, जिथे आपली पचन संस्था आहे, त्याचंही आरोग्य सुधारणारं हे आसन आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला 30 डिग्रीवर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. दोन्हीही पायांना समोरनं हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डोळे अलगद मिटून घ्या. पोटावरती आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष, त्याची जाणीव. नॉर्मल श्वास इथे चालू ठेवा. बघा, जेव्हा पोटावर प्रेशर येतो तेव्हा थोडस शॉर्ट शॉर्ट ब्रीथिंग किंवा शॅलो ब्रीथिंग होतं. श्वास घेणं आणि सोडणं हे थोडस आपल्याला अडथळा आल्यासारखं वाटतं, पण तरीही आपल्याला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. आता ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी अशा स्थितीमध्ये थांबायचंय. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आणि इथे मनातल्या मनात आपल्याला 10 अंक काउंट करायचे आणि इथे थांबायचं. यथाशक्ती प्रयत्न असेल, मनातल्या मनात 10 काउंट करा, 10 अंक. उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा वळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. बरं, आता एवढे पाय जास्त वर घ्यायची गरज नाहीये, तिथल्या तिथेच आपण केलेत ना तरीही चालेल. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे आता रिलीज झालाय. आपल्या कंठाच्या ठिकाणी प्रेशर होता तोही रिलीज झालाय. पाठकळ्यावरती छान असा ताण होता. पुढे आपण करणार आहोत सेतू बंधासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. बरं, आता कुणालाही दमल्यासारखं वाटलंय, हृदयाची गती, श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर त्यांनी विश्रांती घ्या. आता दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि डावा. हात शरीराच्या जवळ. आता आपल्या टाचा ज्या आहेत ह्या जास्तीत जास्त सीटच्या जवळ ओढून घेण्याचा प्रयत्न करा. गुडघे, मांड्या, पावलं जर शक्य असेल तर जुळवून घ्या. ठीक आहे. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ आहेत. आता आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. मग आपल्या कमरेचा भाग, पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. आता इथे आपल्या विशुद्धी चक्रात म्हणजे कंठस्थ ग्रंथींवर ताण आणि दाब आपल्याला जाणवतोय. छान. नॉर्मल श्वास चालू. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. ब्रिज पोस्चर. छान. पुन्हा इथे स्थिरता. श्वास घेतोय, सोडतोय. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. श्वास घेताना, सोडताना आपली जाणीव.
आपल्या पोटाच्या ठिकाणी, आपल्या नाकाच्या शेंड्याच्या ठिकाणी. छान. उलट चाल करूया. सावकाश अधिकाचा खाली घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. मग कमरेचा भाग, सीटचा भाग असं करत करत संपूर्ण पाठकणा जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा आहे. एक एक पाय सरळ करा आणि मग विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. आता यालाच कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण मत्स्यासन. काल आपण मत्स्यासन केलं होतं तेव्हा दोन्ही पाय सरळ ठेवले होते. आज मात्र आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. हेही जमत नसेल तर पाय सरळ ठेवा. दोन्ही पाय जोडून घ्या. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आपापल्या क्षमतेने. बरोबर, छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय व्यवस्थित. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी काय करा, आपले हात आपल्या कमरेच्या खाली घ्या आणि तिथे थांबा. कंबर किंवा सीटच्या खाली घ्या आणि अशा स्थितीमध्ये थांबा. ठीक आहे. बाकीच्यांनी आपले दोन्ही हातांचे तळवे किंवा हातांची बोटं कानाच्या इथे घ्यायचे. हाताच्या आधाराने आपलं डोकं सावकाश वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. टाळूचा भाग जमिनीवर टिकवा. दोन्ही हात आपल्या मांडीवर, हातांची बोटं आणि हातांची कोपरं जमिनीवर. छान, व्हेरी गुड. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पुन्हा इथे आपला अनाहत, विशुद्धी, मणिपूर या तीनही चक्रांवरती परिणाम होतोय. हे तीनही चक्र बॅलन्स होत आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. आपापल्या क्षमतेने थांबल्यानंतर उलट चाल करा. पुन्हा आपल्या हाताचा सपोर्ट कानाच्या इथे देऊन आधी डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. आपण जे मत्स्यासन केलं त्याचा आपल्या श्वसनामध्ये काही बदल जाणवतोय का हे तपासूया. डोळे मिटून सावकाश एका खुशीला म्हणायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोट बाहेर, डोळे अलगद मिटलेले. सुरुवातीला आपण करूया नौकासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. आपण जे द्रोणासन केलं पाठीवर पडून त्याच्याच विरुद्ध ही कृती आहे. बरोबर. आता इथे हात समोर न स्ट्रेच, पाय मागनं स्ट्रेच, श्वास चालू आणि थांबायचे या स्थितीत. यथाशक्ती थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. डोळे मिटून जाणीव श्वासाकडे. हृदयाची गती वाढली आहे का तपासा. करणार आहोत आपण आता धनुरासन. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, पाठीची तीव्र दुखणी असतील त्यांनी धनुरासन करणं टाळायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय फोल्ड करा.
उजव्या हाताने उजवा अँकल पकडा, डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. आता सावकाश आपल्या मांड्यांचा भाग वर उचला, म्हणजे तुमचं कपाळ थोडस वर उचललं जातं. आता हळूहळू दोन्हीही पायांच्या मांड्या स्ट्रेच करा आणि पूर्णपणे वरती या, नजर समोर. छान. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करा. सावकाश कपाळ जमिनीवर, हातांची पकड सोडून घ्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. डोळे अलगद मिटून घ्या. शरीराचं तापमान, श्वासाची गती, हृदयाची गती या आसनामध्ये वाढते. नाकाने श्वास घेऊन तोंडाने हळुवारपणे सोडून घ्या. डोळे मिटलेले आहेतच. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जायची आहे. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे ही भावना आपल्या मनात. सावकाश एका कुशीला वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला किंवा वज्रासन. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे सहजपणे त्या स्थितीमध्ये बसा. पाठीचा कणा सरळ, हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या आणि आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये पुढची 5 मिनिटं आपण स्थिर बसणार आहोत हे आपल्या मनाला आपण सांगायचंय. डोळे मिटून चेहऱ्यावर जेंटली स्माईल करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आज आपण ही मुद्रा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की आपला हा सराव वर्ग आहे आणि आपल्याला प्रत्येकाला ही कृती माहिती आहे. मी बोलेन त्याप्रमाणे कृती करा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. साधारण आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल इतकं आपल्याला आपली मान उजव्या बाजूला घेऊन जायची आहे. डोळे मिटलेले आहेतच. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने दाब आलेला आहे त्याची अनुभूती घ्या. जोड श्वासाची. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान सावकाश मध्यभागी. इथे डोळे उघडायची घाई न करता बंद डोळ्यांनी संपूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान डाव्या दिशेला जाईल. आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल असा साधारण अंदाज आपल्याला येतो. तेवढी आपल्याला मान डाव्या दिशेला घेऊन जायची. डोळे मिटून पुन्हा एकदा कंठाच्या ठिकाणी जाणीव. गळ्यावर उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब जाणवतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास भरून घेऊन श्वास सोडत मान मध्यभागी. छान. पुढची कृती. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत आपली मान हलकीशी मागे जाईल. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात.
डोळे मिटलेले आहेतच. गळ्यावर समोरनं ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. चेहऱ्यावरती स्माईल कायम ठेवायची आहे. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत मान मध्यभागी येईल. ज्यांना मानेची आणि पाठीची दुखणी आहे, व्हर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी मात्र हनुवटी आता पुढची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. चिन लॉक पोझिशन. तुमची हनुवटी तुमच्या कॉलर बोन पर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आता इथे फक्त मानेच्या सांध्यांमधनं आपल्याला पुढे झुकायचंय. आपल्याला कुठेही पाठीचा कणा बेंड करायचा नाही. जाणीवपूर्वक कृती. तोंड बंद आहेच, श्वास चालू आहे. गळ्यावर समोरनं प्रेशर, मागच्या बाजूने ताण आहे. त्या सगळ्याची जाणीव, जोड श्वासाची. उलट चाल करताना श्वास घेत घेत आपली मान सरळ करा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊन तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्या. आपण केलेली ब्रह्ममुद्रा, त्यामुळे आपलं विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट होतं. त्यासोबत ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, थायरॉइडचा त्रास आहे, त्यासाठी ही मुद्रा उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे. या ब्रह्ममुद्रेचे सगळे शारीरिक, मानसिक लाभ या क्षणी आपल्याला प्राप्त होत आहेत. दीर्घ श्वसनाचं 1 आवर्तन, 2 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडून द्या. आपल्यातली आंतरिक सजगता वाढलेली आहे. मनातले विचार आपोआप कमी झाले आहेत. शरीर मनाने स्थिर झालेलं आहोत. आपल्या अंतरंगातली प्राणशक्ती, तिला मनापासून वंदन. अनुलोम विलोमची 3 आवर्तनं करून घेऊया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाक, डावी नाक, उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडू. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. अजून एका वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर. ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले. शरीर मन स्थिर करणारं, बॅलन्स करणारं अनुलोम विलोम. आता ज्यांना बैठक बदलायची आहे त्यांनी बैठक बदलू शकता. पद्मासन सोडून साधी मांडी घालायची असेल किंवा वज्रासनामध्ये बसायचं असेल, पुढची 10 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बैठक धारण करा. ज्यांना पाठीवर पडून जरी हे ध्यान करायचं असेल तर ते पाठीवर पडून सुद्धा
करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जे पोझिशन कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घेऊन तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स आपल्याला फील होत आहेत का हे तपासून पाहूया. प्राणस्पंदनांची अनुभूती. बघा, आपल्या सगळ्यांनाच हे प्राणस्पंदन जाणवत असतील. शरीर मनाने आपण स्थिर झालो आहोत. शरीराकडून मनाकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपली जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी, पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत देहधारणा. माझे शरीर निरोगी आणि मजबूत आहे. मी रोज उचित अशी साधना करून चांगल्या आरोग्याकडे वाटचाल करत आहे. माझ्याकडे चांगली एनर्जी आहे. पॉझिटिव्ह वाइब्स आहेत. मी शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत आहे. माझं मन शांत आणि निरोगी आहे. मी स्वतःची काळजी प्रेमाने घेत आहे. माझं आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. देवाची कृपा माझ्या आरोग्यावर आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधी त्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीची आता अनुभव घेत आहे. करणार आहोत आपण चक्र ध्यान. आपल्या शरीरात सूक्ष्म अशी ऊर्जा केंद्र आहे आणि हे केंद्र आपल्या पाठीचा कणा म्हणजेच मेरुदंडाच्या ठिकाणी आहे. ही सातही ऊर्जा केंद्र, त्यांच्यामध्ये प्रवाहित असणारी ऊर्जा, त्याचा बॅलन्स आपल्याला ठेवायचा आहे, ज्याच्याने आपलं शरीर म्हणून आपला ऑरा हा क्लिअर होतो. आपल्या शरीरातलं पहिलं ऊर्जा केंद्र मूलाधार चक्र, रूट चक्र, जे आपल्या पाठीच्या कण्याच्या अगदी खाली तळाशी जो आपला टेल बोन आहे त्या ठिकाणी ह्या मूलाधार चक्राचं स्थान आहे. आपली जाणीव आपल्या ह्या पाठकण्याच्या अगदी खाली टेल बोनच्या ठिकाणी घेऊन जायची आहे. ह्या चक्राचा रंग आहे लाल. हे चक्र आपल्यामधली स्थिरता, सुरक्षितता, आपला आत्मविश्वासाचं केंद्र आहे. त्या चक्राचा बीज मंत्र आहे लम. आपल्या पाठकण्याच्या तळाशी आपल्याला एक छोटासा लाल कलरचा बिंदू दिसतोय. तिथे आपलं मन केंद्रित करून पहिल्या चक्राचं बीज मंत्र लमचा उच्चार करूया. मनातल्या मनात मी बोलते, आपण श्रवण करा. लम लम लम. माझ्या शरीरातलं हे रूट चक्र, मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. तिथून ऊर्जेचा प्रवाह सुरळीतपणे चालू आहे. थोडस वरच्या बाजूला स्वादिष्ठान चक्र, आपल्या शरीरातलं दुसरं ऊर्जा केंद्र, जे आपल्या ओटीपोटाच्या खाली त्याचं स्थान आहे.
स्वाधिष्ठान चक्राचा रंग आहे भगवा. जे आपल्यामधले इमोशन्स, आपली क्रिएटिव्हिटी, आपल्यामधल्या वासना या सगळ्या भावनांवरती हे चक्र काम करतं. त्या चक्रामध्ये असलेला ऊर्जेचा प्रवाह सुरळीतपणे सुरू आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक छोटासा भगवा रंग दिसतोय. ह्या चक्राचा बीजमंत्र आहे वम वम वम. थोडस वरच्या बाजूला मणिपूर चक्र, साधारण आपल्या नाभीच्या ठिकाणी. आपल्या शरीरातलं सगळ्यात महत्वाचं पॉवर हाऊस, आपल्या पचन शक्तीचं केंद्र, आपला आत्मविश्वास, इच्छाशक्तीचं केंद्र. ह्या मणिपूर चक्रामधली ऊर्जा योग्य प्रकारे प्रवाहित होत आहे, जे आपल्या नाभीच्या ठिकाणी स्थित आहे, ज्याचा रंग आहे पिवळा. या चक्राचा बीजमंत्र रम रम रम. आपल्या हृदयाच्या ठिकाणी चौथं चक्र अनाहत चक्र, जे आपल्यामधलं प्रेम, करुणा, क्षमाशीलतेचं केंद्र आहे. या चक्राच्या संतुलनाने आपल्यामधली भक्ती, आपल्यामधली माणुसकी निर्माण होते. त्या चक्राचा रंग आहे हिरवा. आपल्या हृदयाच्या ठिकाणी एक छोटासा हिरवा डॉट आपण मनाने कल्पना करूया. तिकडे आपलं मन स्थिर करूया आणि बीजमंत्राचं उच्चारण यम यम यम. आपल्या कंठाच्या ठिकाणी आपलं पाचवं ऊर्जा केंद्र विशुद्धी चक्र, आपल्यामधलं असलेलं संवाद कौशल्य, अभिव्यक्ती, एक्सप्रेस होण्याचं केंद्र. आपल्या वाणीमध्ये गोडवा आणि स्पष्टता येते जेव्हा हे चक्र आपलं ऍक्टिव्हेट असतं. त्या चक्रामधली सगळी ऊर्जा, त्यातला प्रवाह योग्य प्रकारे सुरू आहे. त्याचा रंग आहे निळा. आपल्या कंठाच्या ठिकाणी एक निळा डॉट आपण मनाने पाहूया आणि तिथे असलेल्या बीजमंत्राचं उच्चारण हम हम हम. आपल्या शरीरातलं सगळ्यात महत्वाचं केंद्र आज्ञाचक्र, आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी दोनही भुवयांच्या मध्ये शरीरामधलं सहावं ऊर्जा केंद्र, जे बुद्धी, आपल्यामधलं अंतर्ज्ञान, इंट्युशन्स आणि एकाग्रतेचं केंद्र आहे. या ठिकाणी जांभळा रंग पाहण्याचा प्रयत्न करूया. त्याचा बीजमंत्र आहे ओम ओम ओम. आपल्या शरीरामधलं सगळ्यात मुख्य ऊर्जा केंद्र म्हणजेच आपलं सहस्त्रार चक्र, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी आहे, जे अध्यात्माचं सर्वोच्च केंद्र आहे. वैश्विक चेतना, ऊर्जा, परमेश्वराशी कनेक्ट होणारं हे सहस्त्रार चक्र. इथे
शुद्ध तेज आपल्याला अनुभवतंय, ज्याचा रंग आहे पांढरा. शुद्धतेचं प्रतीक, दिव्य प्रकाशमान करणारं हे सहस्त्रार चक्र, याचा बीजमंत्र आहे सोहम. 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 सो म्हणजे सोकार, आपल्यामधली, निसर्गातली ऊर्जा, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये या सोकारने सामावून घेत आहोत. हम म्हणजेच आपल्यामधला अहंकार, आपली सगळी निगेटिव्हिटी, आपल्या सगळ्या वाईट सवयी आपण या प्रश्वासासोबत बाहेर सोडत आहोत. सोहम. सोहम. सच्चित आनंद या स्थितीचा आपण आत्ता या क्षणी अनुभव घेत आहोत. शरीर मनाने स्थिर होऊन, शांत होऊन, स्वतः स्वतःशी एकरूप होत आहोत. आपल्या शरीरामधली ही 7ही चक्र, ह्या चक्रांमध्ये प्रवाहित असलेली ऊर्जा योग्य प्रकारे तिचं काम करते. माझ्यावर परमेश्वराची कृपादृष्टी आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडूनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. शांतीपाठ एकत्रित. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ह्या परमतत्वासमोर आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने, आपल्या गुरुजनांच्या, आई वडिलांच्या आशीर्वादाने करूया आणि प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने आपल्या कामाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. श्वास घे. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळांचे निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या पंकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपला या महिन्याचा शेवटचा वर्ग आहे. सगळ्यांनी हजर राहा. हरिओम. धन्यवाद. काही शंका असतील तर विचारू शकता, किंवा उद्याच्या वर्गामध्ये आपण थोडस
10 मिनिटं आधी लवकर संपवून संत्रांचं निरीक्षण करूया. ठीक आहे. मला आता पुढच्या वर्गाला जॉईन व्हायचं. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना.